एमपीएससी, ज्याला आपण म्हणत आहोत की वर्णनात्मक एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करत असताना एथिक्सचा अभ्यास कसा करावा. लक्षात घ्या, यूपीएससी GS4 आणि सायमल्टेनियसली एमपीएससी GS4 मध्ये अभ्यासायला असणारा विषय आहे इथिक्स. आणि या विषयासंदर्भात सर्वच विद्यार्थ्यांची नेहमीच गोंधळलेली अवस्था असते. का? लक्षात घ्या, कारण एथिक्स हा असा विषय आहे ना, तो आपण आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंड मध्ये कधी वाचलेला असतो. आपण ज्या विषयामधून डिग्री घेतो, जिथून आपण 12वी केलेली असते, आपलं 10वी झालेलं असतं, तर एथिक्स हा असा विषय आहे, लक्षात घ्या, की या विषयासंदर्भात आपण कधीही कुठेच वाचलेलं नसतं. बरोबर आहे. तर त्याच प्रमाणात लक्षात घ्या, सायमल्टेनियसली जर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतला, जॉग्राफी घेतलं, हिस्ट्री घेतलं, तर या प्रत्येक विषयासंदर्भात आपण कुठे ना कुठे वाचलेलं असतं. म्हणजे जे काही आपलं अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, 10वी असेल, 12वी असेल किंवा डिग्री असेल, तर या प्रत्येक इयर्समध्ये आपण कुठे ना कुठे हे विषय वाचलेले असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे लक्षात घ्या की एथिक्स हा असा विषय आहे, तो आपल्या सर्वांसाठीच अननोन आहे. जर समजा तुमचं जर मास्टर फिलॉसॉफी मधून केलं असेल, तर कदाचित तुम्ही तिथे एथिक्स हा विषय वाचलेला असेल. का? कारण लक्षात घ्या, एथिक्स इज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. एथिक्स इज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. जसं लक्षात घ्या, जर तुम्हाला अर्थ विषय माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जॉग्राफी वाचता. जर तुम्हाला इंडियन हिस्ट्री बद्दल माहिती घ्यायची असेल, हिस्ट्री विषय वाचता. ह्युमन बॉडी विषय जाणून घ्यायचा असेल तर बायोलॉजी विषय आपण अभ्यासतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचंय, यू वॉन्ट टू नो अबाउट ट्रूथ, बरोबर, तर फिलॉसॉफी वाचावं लागतं. आणि फिलॉसॉफीचीच ब्रांच काय आहे, लक्षात घ्या, तर एथिक्स आहे. आणि त्याच अनुषंगाने लक्षात घ्या, इतर विषयांशी जर एथिक्सचं कंपॅरिझन केलं तर एथिक्स हा आपल्या सर्वांसाठीच अननोन विषय आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एथिक्सचा अभ्यास करत असताना भीती असते, म्हणजे त्या विषयासंदर्भात. ओके, तर मग असे विद्यार्थी ज्यांना एथिक्स विषय काहीच माहीत नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांनी एथिक्स या विषयाची 0 पासून सुरुवात कशी करावी, अगदीच 0 सुरुवात. तर सर्वात पहिली गोष्ट आहे, लक्षात घ्या, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. तर आता इथे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही यूपीएससी आणि एमपीएससीचं कंपॅरिझन करता, म्हणजे यूपीएससी आणि 2025 एमपीएससी वर्णनात्मक पॅटर्न, तर आपल्याला एथिक्सचा अभ्यास करताना यूपीएससीचे पीवायक्यूज मिळून जातात. मात्र इथे प्रश्न येतो, एमपीएससीचे पीवायक्यूज कुठून आणणार. म्हणजे समजणार की 2025 ची जी एमपीएससी आहे तिथे एथिक्सवर कशा पद्धतीचे प्रश्न येतील, बरोबर. तर हा प्रश्न आपल्या सर्वांसमोरच असेल. आता याचं उत्तर काय आहे, लक्षात घ्या. तुम्ही काय करायचं, इथे यूपीएससीचे जे एथिक्सचे पीवायक्यूज आहेत, तर त्याचं तुम्ही अनालिसिस करायचं. नॉट नेसेसरी, लक्षात घ्या, की यूपीएससी मध्ये जे एथिक्सचे पीवायक्यू आहेत ऍज इट इज क्वेश्चन येतील, नो. बट तुम्ही काय करायचंय की यूपीएससीचे एथिक्स पीवायक्यूजला आयडियल मानायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला लागायचं आहे किंवा त्याचा अनालिसिस करायचा आहे. समजतंय? सर्वात पहिली गोष्ट, सिलेबस पाठ करा आणि पीवायक्यूचं अनालिसिस करा. जे विद्यार्थी एमपीएससी वर्णनात्मक साठी तयारी करत आहेत त्यांनी यूपीएससीचे एथिक्स पीवायक्यूचं अनालिसिस करायचं आहे ऍज ऑफ नाव, लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट ते म्हणजे सोर्सेस. आता सोर्सेस मध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला सजेस्ट करेल, आता इथे काय आहे ना, की आपल्याला काही विद्यार्थी असे मिळतात इंग्लिश मधून तयारी करत आहेत आणि काही विद्यार्थी मराठी मधून तयारी करत आहेत. आता बऱ्यापैकी काय होतं ना, की एथिक्स साठी मराठी मधून विशेष असं काही कॉन्टेंट अवेलेबल नाहीये. तर मग जे विद्यार्थी, लक्षात घ्या, इंग्लिश मधून तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही काय करायचं आहे, लेक्सिकनचं एक बुक आहे, ते खूप चांगलं आहे, आणि DK बालाजी, तर या 2 ऑथरचं पुस्तक तुम्ही काय करायचं आहे, वाचायचं आहे. त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने एथिक्स मध्ये, लक्षात घ्या, 7 ते 8 युनिट आहेत. तर ते 7 ते 8 सर्वच्या सर्व चांगल्या पद्धतीने त्यांनी कव्हर केलेलं आहे. जसे की इमोशनल इंटेलिजन्स, ॲटिट्यूड, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, जसं की प्रॉबिटी, बरोबर, केस स्टडीज आहेत, त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने कव्हर अप केलेले आहेत. आणि त्याच्याच सोबत लक्षात घ्या,
आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या एथिक्सच्या नोट्स सुद्धा आपण अवेलेबल करून देत आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्रेहेन्सिव्ह वेने आपण ते सर्व कव्हर अप केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याही तुम्ही मार्गदर्शनासाठी वापरू शकता, स्वतःला रिव्हिजनसाठी वापरू शकता. ओके, तर दिस इज अबाउट इंग्लिश सोर्सेस. आता मराठीमधून जे विद्यार्थी तयार करत आहेत तर त्यांच्यासाठी मी अगेन आय कॅन सजेस्ट यू की स्पेक्ट्रम अकॅडमीचे एथिक्सच्या मराठीमधून ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्येही आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह वेने कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय सर्व गोष्टी. आणि तसेच लक्षात घ्या, जर पुस्तक विचाराल तर लक्षात घ्या माधवी कवी यांचं सुद्धा एक पुस्तक चांगलं आहे जे मराठीमधून विद्यार्थी तयारी करत आहेत. ओके, आता मुव्हिंग टुवर्ड्स क्वेश्चन पेपर. आता एथिक्स जो आहे लक्षात घ्या स्कोरिंग विषय आहे. जर तुम्ही इतर विषय घेतले जीएसचे, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला लक्षात घ्या 90 ते 100 किंवा जास्तीत जास्त 110 मार्क्स मिळून जातील. मात्र एथिक्स हा असा एकमेव विषय आहे तर त्या विषयामध्ये तुम्ही 140 ते 150 एवढं स्कोरिंग करू शकता. म्हणजे थोडक्यात काय आहे तर एथिक्स हा तुम्हाला चांगली रँक मिळवून देऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या एथिक्स विषयाला निग्लेक्ट करू नका. जसं ऑप्शनल वरती तुम्हाला फोकस करायचं आहे, ऑप्शनल तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो, तसेच तुम्हाला एथिक्स वरती सुद्धा फोकस करायचा आहे. इट्स अ स्कोरिंग सब्जेक्ट, त्यामुळे निग्लेक्ट करू नका. समजते? भीती दूर करायची सर्वात पहिली गोष्ट. आणि मी ज्या स्ट्रॅटेजीने सांगत आहे त्याप्रमाणे आपण जायचंय. सर्वात पहिलं सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याचा अनालिसिस करायचं. ओके, सेकंड थिंग इज सोर्सेस घ्या. सोर्सेस जे काही मेन्शन केलेले आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत आणि क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा. आता हा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे एथिक्सचा, आपण याच्याविषयी माहिती घेऊयात. लक्षात घ्या टोटल, लक्षात घ्या एथिक्स मध्ये 12 क्वेश्चन विचारले जातात, 12 प्रश्न आहेत यूपीएससी मध्ये. लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. सेक्शन 1 इज फॉर थेरॉटिकल क्वेश्चन आणि सेक्शन 2 इज फॉर केस स्टडीज. आता लक्षात घ्या थेरॉटिकल पार्ट आणि केस स्टडीज जे एथिक्स मध्ये विचारले जातात तर यांचं इंटरलिंकेज आहे. हे काही वेगळे वेगळे आहेत असं नाहीये. तुमचा जर थिअरीचा पार्ट खूप चांगला असेल तरच लक्षात घ्या तुम्ही केस स्टडीज खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. आणि हा जो टोटल पेपर आहे तो 250 मार्क्स साठी आहे. म्हणजे ईच सेक्शन 125 मार्क्स, 125 मार्क्स. समजते? आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 12 आहेत. समजते? ओके, आणि हे जे काही क्वेश्चन असतात लक्षात घ्या प्रत्येक क्वेश्चन जो आहे तर तो अप्रॉक्सिमेटली लक्षात घ्या 150 ते 250 वर्ड साठी विचारला जातो आणि मार्क्स विचाराल प्रत्येक प्रश्नासाठी तर अप्रॉक्सिमेटली 10 ते 20 मार्क्स साठी हे प्रश्न विचारले जातात. ओके, आता मुव्हिंग टुवर्ड्स थेअरी पार्ट अँड केस स्टडीज सेक्शन 1 अँड सेक्शन 2. ओके, आता हे इंटरलिंकेज आहे याच्यामध्ये. जर तुमचा थेअरीचा पार्ट चांगला कव्हर झालेला असेल तर तुम्ही लक्षात घ्या केस स्टडी चांगला सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल समजून घेऊयात आपण. समजा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर आहात, तुम्ही पब्लिक ऑफिसर आहात आणि एका साइडला पॉलिटिशियन किंवा पॉलिटिशियन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की तुमचे सिनियर, ठीक आहे, तर सिनियर व्यक्ती तुम्हाला प्रेशराईज करत आहेत की तुम्ही असा एखादं ऍक्शन घ्यावी किंवा डिसिजन घ्यावी जी त्यांच्या बेनिफिट मध्ये आहे. ओके, यू आर हिअर, तुम्ही पब्लिक ऑफिसर आहात, तुम्हाला वरून प्रेशराईज केलं जाते की त्यांच्या बेनिफिट नुसार तुम्ही ऍक्शन घ्यावी किंवा डिसिजन घ्यावे. सायमल्टेनियसली जर तो डिसिजन घेतला, तो निर्णय घेतला तर ऑन अदर हँड एखाद्या पुअर व्यक्तीला त्याचा लॉस होणार आहे. मग आता अशा वेळेस तुम्ही काय डिसिजन घ्याल? तुम्ही जे सिनियर व्यक्ती डिसिजन घ्यायला सांगते जे अनइथिकल आहे ते घ्याल डिसिजन, की पुअर व्यक्तीला डिसएडव्हान्टेज होत आहे तरी सुद्धा तुम्ही तो डिसिजन घ्याल? आता इथे डिलेमा क्रिएट होतो, याला एथिकल डिलेमाज म्हणतात. केस स्टडीज लक्षात घ्या एथिकल डिलेमाज वरतीच असतात. ही केस स्टडी सिनियर व्यक्ती प्रेशराइज करत आहे आणि सायमल्टेनियसली पुअर व्यक्तीला डिसएडव्हान्टेज होत आहे. मग तुम्ही काय कराल? बेनिफिट द्याल एकाला की एकाला लॉस होऊ द्याल? व्हॉट यू विल डू अँड पब्लिक ॲज अँड पब्लिक ऑफिसर काय कराल? ॲज अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर अशा वेळेस काय कराल तुम्ही? बरोबर, तर याला म्हणतात इथिकल डिलेमा. इथिकल डिलेमा म्हणजे काय? अशी सिच्युएशन जिथे तुम्हाला समजत नाही काय करावं आणि काय नाही करू नये.
समजतंय? व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, याला आपण इथिकल डिलेमा म्हणतो. समजतंय? अशा वेळेस गाईड कोण करतं तुम्हाला? एथिक्स करतं. मग एथिक्स शिकत असताना जे काही 7-8 युनिट्स आहेत थेरी पार्टमध्ये, आता ही आपण केस स्टडी पाहिली, थेरी पार्टमध्ये याच्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. डिओन्टॉलॉजी थेरी आहे, युटिलिटारिझम थेरी आहे, ॲटिट्यूड आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे. तर ही जी केस स्टडी आहे इथे काय आवश्यक आहे तुम्हाला लक्षात घ्या. युटिलिटारिझम थेरी सुद्धा आवश्यक आहे आणि इमोशनल इंटेलिजन्स आवश्यक आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर स्वतःच्या इमोशन्सचं मॅनेजमेंट करणं, त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. हे आपण आता जे काही युनिट बघणार आपण क्लासरूममध्ये, त्या प्रत्येक युनिटविषयी डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत आपण. पण सध्यासाठी लक्षात घ्या की केस स्टडी या थेरी पार्टशी इंटरलिंक असतात, वेगवेगळं यांचं डिवायडेशन होत नाही. अजून एक केस स्टडी घेऊया आपण. समजा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात ऑफिसर म्हणून, तर समजा तिथे एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी दिली जात नाही. ही केस स्टडी आहे. समजते? मग आता तुम्ही ती सिच्युएशन कशी चेंज कराल? आता मुलींना शाळेत पाठवायचं आहे तर तुम्ही काय कराल? आता थेरी मध्ये जो चॅप्टर आहे ॲटिट्यूड, आता इथे कशाची गरज आहे तुम्हाला? यू नीड टू चेंज ॲटिट्यूड. लोकांचा एज्युकेशन बद्दलचा ॲटिट्यूड चेंज करणं हे इथे अपेक्षित आहे. मग ॲटिट्यूड जो चॅप्टर आहे तो कुठे? थेअरी पार्ट मध्ये. तर त्यासाठी तुम्हाला आधी ॲटिट्यूड म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. ॲटिट्यूड कशा पद्धतीने लोकांचे अप्रोचेस चेंज करतो हे माहित असलं पाहिजे. समजते? तर मग लक्षात घ्या की केस स्टडी लक्षात घ्या. म्हणजे आता इथे काय करू शकता? ॲटिट्यूड कशा पद्धतीने चेंज कराल? अवेअरनेस कॅम्पेन चालवाल, लोकांना वुमन एम्पॉवरमेंट विषयी माहिती द्याल. अँड मोस्ट प्रॅक्टिकल लेवलवरती काय करू शकता तुम्ही? समजा त्या गावामध्ये जो सरपंच आहे आणि त्याला जर मुलगी असेल तर तुम्ही त्यांना इमोशनल अपील करू शकता की मुलींनी शिक्षण घेणं किती आवश्यक आहे. आणि जर त्या सरपंचाचीच मुलगी जर शाळेमध्ये जाऊन बसत असेल तर इतर लोक सुद्धा काय करतील? आपल्या मुलांना शाळेत पाठवतील, मुलींना शाळेत पाठवतील. समजतंय? तर इथे ही जी केस स्टडी होती याला कशाची आवश्यकता पडली? थेअरीमध्ये असणारा टॉपिक ॲटिट्यूड याची आवश्यकता पडली. सो लक्षात घ्या, थेअरी पार्ट जर चांगला असेल तर तुम्ही केस स्टडी चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने ॲटलिस्ट तुम्हाला जर एथिक्स विषयी काहीच माहित नाहीये तर तुम्हाला ॲटलिस्ट या 3 बेसिक गोष्टींची माहिती असणं फारच आवश्यक आहे. थँक्यू अँड स्टे ट्यून्ड विथ अस.